नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत घरात असलेल्या साहित्यात हाय प्रोटीन असा नाश्ता। तर एकाच वाटीने 3 वाट्या मी डाळ घेतलेली आहे। 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी उडदाची डाळ। एकाच वाटीने तिन्ही डाळी मोजून घ्यायच्या आहेत। डाळी स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून 1 तासभर भिजत घातलेल्या होत्या। पाहू शकता तुम्ही डाळी छान अशा भिजलेल्या आहेत। छान मऊसूद आतपर्यंत डाळ भिजलेली आहे। सकाळी जर नाश्त्यासाठी तुम्ही हा पदार्थ बनवणार असाल तर रात्रभर डाळी भिजत घातल्या तरी सुद्धा चालणार आहेत, जेणेकरून डब्याला सुद्धा आपण हा पदार्थ देऊ शकतो। रेसिपी अगदी नवीन आहे, नक्की तुम्ही करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक आहे, हेल्दी आहे। आता डाळीतील एक्स्ट्रा पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे। त्यासाठी एक पातेले घेतलेले आहे। पातेल्यावरती एक चाळण ठेवलेली आहे। चाळणीवरती ही डाळ आपण नितळून घेणार आहोत। डाळ छान अशी नितळलेली आहे। एक्स्ट्रा पाणी होतं ते पातेल्यामध्ये नितळलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता चाळणीतील डाळ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। नितळलेली डाळ आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घालून पाणी न घालता याचं छान असं वाटण तयार केलेलं आहे। गरज वाटली तर थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता। छान अशी स्मूथ याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। वाटलेली डाळ आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। 2 चमचे तांदळाचं पीठ घालूया, जेणेकरून नाश्ता छान असा कुरकुरीत तयार होईल। तांदळाचं पीठ घालणं ऑप्शनल आहे, नसेल तर नाही घातलं तरी सुद्धा चालणार आहे। 5 ते 6 कढीपत्त्याची पाने छान अशी बारीक चिरून घालायची आहे, जेणेकरून या नाश्त्याला छान अशी चव येईल। 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालूयात। नाश्त्याला मस्त असा रंग येण्यासाठी थोडीशी हळद घालत आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा जिरे घालूया आणि चमच्याच्या साहाय्याने सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। इतर सुद्धा तुम्ही भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकता, गाजर, पालक किंवा दुधी भोपळा किसून सुद्धा याच्यामध्ये घालू शकता। पाणी न घालता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। गॅसवरती तवा ठेवलेला आहे। तव्याला छान असं गरम झाल्यानंतर तेल लावून घ्यायचं आहे। तेल किंवा तुपाचा वापर करू शकता। चमचाभर मिश्रण तव्यामध्ये सोडायचं आहे आणि या पद्धतीने हाताला थोडंसं पाणी लावून थापून घ्यायचं आहे। पातळ आणि एकसारखं मी थापलेलं आहे, पाहू शकता। कडेने अगदी थोडंसं तेल सोडायचं आहे आणि झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर हे भाजून घ्यायचं आहे। झाकण ठेवून भाजल्यामुळे वरच्या बाजूने छान असं ते वाफवलं जातं आणि खालच्या बाजूने छान असं हे भाजलं गेलेलं आहे, बघू शकता। याला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा असं छान भाजून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही। याला किती सुंदर रंग आलेला आहे आणि पटकन झटपट अवघ्या 5 मिनिटांमध्ये हा नाश्ता तयार होतो। जास्त वेळ लागत नाही। जर डाळ आपली अगोदरच भिजवलेली असेल तर अगदी घाई गडबडीच्या वेळेस पटकन हा नाश्ता तुम्ही बनवू शकता। अगदी सुंदर आणि सुरेख दिसत आहे। दुसऱ्यांदा सुद्धा तव्याला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे। चमचाभर मिश्रण घालून पाण्यामध्ये हात बुडवून या पद्धतीने थापून घ्यायचं आहे, पातळ आणि एकसारखं। अगदी करायला सोपी रेसिपी आहे। तर रोज तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळा असेल तर नक्की रेसिपी एकदा तरी ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। तर लहान मुलांसाठी अगदी पौष्टिक नाश्ता आहे आणि घरातील सर्वजण आवडीने खातील। कमी साहित्यातील आहे, त्यामुळे करण्यासाठी आपल्याला जास्त त्राससुद्धा नाही किंवा मेहनतसुद्धा नाही। दुसरंसुद्धा हे आपण डाळींचं थालीपीठ छान असं भाजून घेतलेलं आहे दोन्ही बाजूनी आणि भाजण्यासाठी बिलकुल वेळ लागत नाही। तर याला आपण डाळींचं थालीपीठसुद्धा म्हणू शकतो। मस्तच काढून घेऊयात। याच्यासोबत मुलांना डब्यामध्ये त्यांच्या आवडीचं मेयोनीज किंवा टोमॅटो केचपसोबत तुम्ही खायला देऊ शकता। याच्याबरोबर शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणीसुद्धा
तयार करून सर्व करू शकता. तर नक्की ही रेसिपी करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.